श्री स्वामी समर्थ. महिलांनो, या गोष्टी घरात रोज करत चला. दुर्भाग्य नष्ट होईल, नशीब सोन्यासारखं चमकेल. आजपासून पहा. नमस्कार माझ्या लाडक्या भगिनींनो आणि माझ्या स्वामी भक्तांनो, परिवारांनो. स्वामी समर्थांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे, कारण आज आपण अशा काही दिव्य आणि सोप्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, ज्या तुम्ही रोज घरात केल्या तर तुमचं दुर्भाग्य हळूहळू नाहीसं होईल आणि तुमचं नशीब अगदी सोन्यासारखं चमकू लागेल. होय भगिनींनो, ही गोष्ट काल्पनिक गोष्ट नाही, तर अनेक भक्तांनी अनुभवलेली आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनातून समोर आलेली साधी पण प्रभावी साधना आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मनापासून एकदा तरी हे उपाय करून पहा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. महिलांनो, आपण घराची लक्ष्मी आहोत. आपल्या हातून होणाऱ्या प्रत्येक छोट्या गोष्टीतून घराचं भाग्य घडतं किंवा बिघडतं. स्वामी समर्थांनीही सांगितलेलं आहे की मन शुद्ध असेल, कर्म शुद्ध असेल तर नशीब आपोआप उजळतं. म्हणून आज मी तुम्हाला 10 असे उपाय सांगणार आहे, जे अगदी सोपे आहेत, पण त्याचा परिणाम खूप मोठा आहे. हे उपाय गुरुचरित्र आणि वास्तुशास्त्राच्या आधारावर आहेत आणि अनेकांनी करून पाहिले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. आणि सगळ्यात आधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भगिनींपर्यंत ही माहिती पोहोचवा. उपाय क्रमांक 1. सकाळची स्वच्छता करा, म्हणजे दुर्भाग्यापासून मुक्ती. भगिनींनो, सकाळी लवकर उठणं खूप महत्त्वाचं आहे. शक्य असेल तर 5 ते 6 या वेळेत उठा. सर्वप्रथम स्वतःची स्वच्छता करा आणि त्यानंतर घर स्वच्छ करा. विशेषतः करून मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर आणि पूजाघर ही 3 ठिकाणं नेहमी स्वच्छ ठेवा, कारण हीच घराची ऊर्जा केंद्र असतात. एका भांड्यात पाणी घ्या, त्यात थोडंसं गंगाजल मिसळा आणि त्या पाण्याने झाडू लावा. त्यानंतर तुळशीला पाणी घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा म्हणा. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. अनेक भगिनींनी हा उपाय करून त्यांच्या आयुष्यात बदल अनुभवला आहे. उपाय क्रमांक 2. तुळशीची पूजा म्हणजे लक्ष्मीचं आगमन. तुळस ही फक्त एक झाड नाही, तर ती आपल्या घरातील देवी आहे. रोज सकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावा, तिला हळद कुंकू वाहा आणि श्रद्धेने नमस्कार करा. शक्य असेल तर तुळशीच्या मुळाशी लाल दोरा बांधा आणि मनोभावे प्रार्थना करा. स्वामी समर्थ म्हणतात, तुळशीची सेवा करणाऱ्या कधीही दुःख कमी पडत नाही. हा उपाय केल्याने घरात सुख, समाधान आणि समृद्धी टिकून राहते. उपाय क्रमांक 3. स्वयंपाकघरातील हळदीचा उपाय. स्वयंपाकघर हे आपल्या घराचं अन्न आणि धन निर्माण होण्याचं ठिकाण आहे. रोज 1 चमचा हळद पाण्यात उकळा आणि ते पाणी घरात हलकं शिंपडा. हळद ही अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारी असते, त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि पैशाची अडचण कमी होते. हा उपाय खूप साधा आहे, पण खूप प्रभावी आहे. उपाय क्रमांक 4. मुख्य दरवाजावर स्वस्तिक चिन्ह खूप महत्त्वाचं आहे. दरवाजा असेल म्हणजेच घराचा प्रवेशद्वार आणि इथेच ऊर्जा येते आणि जाते. रोज दरवाजावर गंगाजल शिंपडा आणि हळद कुंकवाने स्वस्तिक काढा आणि ओम स्वस्तिकाय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणा. असं केल्याने घरात येणारी नकारात्मक ऊर्जा थांबते आणि सकारात्मक शक्तीचा प्रवेश होतो. इथपर्यंत तुम्ही 4 उपाय ऐकले. पुढचे उपाय अजून प्रभावी आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उपाय क्रमांक 5. तिजोरीत चांदीचं नाणं ठेवा. तुमच्या घरात जिथे पैसे ठेवता त्या ठिकाणी 1 चांदीचं नाणं ठेवा. रोज त्या नाण्याला हळद लावा आणि ओम श्री वीं क्लीं लक्ष्मी नारायण नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. हा उपाय केल्याने पैशाची वाढ होते आणि अनावश्यक खर्च कमी होतो. उपाय क्रमांक 6. आई-वडिलांची सेवा. भगिनींनो, आई-वडिलांची सेवा ही सर्वात मोठी पूजा आहे. रोज त्यांच्या पायाला थोडंसं तेल लावून मालिश करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. स्वामी समर्थ म्हणतात, पितृसुखी
तर संतती सुखी. हा उपाय केल्याने घरात शांती, समाधान आणि आनंद टिकून राहतो. उपाय क्रमांक 7. संध्याकाळी दिवा लावा. संध्याकाळी 6 वाजता 2 दिवे लावा. एक तुळशीसमोर आणि एक मुख्य दरवाजासमोर आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा. प्रकाश हा अंधार दूर करतो आणि त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील दुःखही दूर करतो. उपाय क्रमांक 8. दूध आणि मधाचा उपाय. रोज 1 ग्लास कोमट दूध घ्या. त्यात थोडासा मध मिसळा आणि स्वतः प्या किंवा कुटुंबाला द्या. हा उपाय आरोग्य सुधारतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो. उपाय क्रमांक 9. स्वामी समर्थ मंत्र जप. हा सर्वात प्रभावी उपाय आहे. रोज किमान 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जपा. हा मंत्र तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करतो आणि तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. उपाय क्रमांक 10. कृतज्ञतेचा भाव. दिवसाच्या शेवटी झोपण्यापूर्वी 5 गोष्टींसाठी देवाचे आभार माना. कृतज्ञता हा खूप मोठा मंत्र आहे, त्यामुळे आपल्या आयुष्यात अजून काही चांगल्या गोष्टी येऊ लागतात. भगिनींनो, हे सर्व उपाय तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने 21 दिवस करून पहा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल दिसतील. तुमचं दुर्भाग्य कमी होईल आणि नशीब उजळेल. हा माझा आणि स्वामी समर्थांवरील पूर्ण विश्वास आहे. भगिनींनो, आता शेवटी एक अतिशय महत्त्वाची आणि मनाला स्पर्श करणारी गोष्ट सांगते, जी अनेक जणी दुर्लक्ष करतात. पण आज खरा बदल घडवणारा उपाय आहे. तो म्हणजे आपल्या घरात नेहमी सकारात्मक बोलणं आणि सकारात्मक विचार ठेवणं. कारण आपल्या तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा एक प्रकारची ऊर्जा असते. जर आपण सतत तक्रार करत राहिलो, सतत किंवा घरात नकारात्मक बोलत राहिलो, तर घरात तशीच ऊर्जा तयार होते आणि हळूहळू दुर्भाग्य वाढू लागतं. पण जर आपण प्रेमाने बोललो, प्रत्येकाने समजून घेतलं आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवला, तर घरात आनंद, शांती आणि समाधान आपोआप वाढतं. म्हणून रोज सकाळी उठल्यावर स्वतःला एक वाक्य नक्की बोला की माझं घर सुखी आहे, माझं नशीब उजळत आहे आणि स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे. हा छोटासा संकल्प तुमचं आयुष्य बदलू शकतो. आणि आणखी एक छोटासा पण खूप प्रभावी उपाय म्हणजे आठवड्यातून एकदा तरी घरात स्वामी समर्थांचं नामस्मरण किंवा भजन जरूर करा. अगदी 15-20 मिनटं जरी केलं तरी चालेल, पण मनापासून करा. त्यावेळेला घरातील सगळे सदस्य एकत्र बसा, दिवा लावा आणि स्वामी समर्थांचा जप करा. त्यामुळे घरात एक वेगळी सकारात्मक शक्ती निर्माण होते आणि अनेक अडचणी आपोआप दूर होतात. अनेक भक्तांचा अनुभव आहे की जेव्हा घरात एकत्र नामस्मरण सुरू होतं, तेव्हा घरातील वाद कमी होतात आणि आनंद वाढतो. म्हणून भगिनींनो, हे 2 उपायसुद्धा नक्की करा आणि मग पहा तुमच्या आयुष्यात किती सुंदर बदल घडतो. भगिनींनो, आता शेवटी अजून एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे सांगते, जी अनेक वेळा आपण नकळत करतो आणि त्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि मग आपण म्हणतो की आपलं नशीब साथ देत नाही. म्हणून हे काही चुका तुम्ही नक्की टाळा. पहिली चूक म्हणजे घरात वारंवार भांडणं करणं किंवा मोठ्याने ओरडणं. भगिनींनो, ज्या घरात सतत वाद होतात तिथे लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही. म्हणून कितीही राग आला तरी शांत राहण्याचा प्रयत्न करा. प्रेमाने बोलायची सवय लावा, कारण गोड बोलणं हेच खऱ्या अर्थाने घराचं सौंदर्य आहे. दुसरी चूक म्हणजे संध्याकाळच्या वेळी घर अंधारात ठेवणं. अनेक जणी कामाच्या घाईत दिवा लावायला उशीर करतात, पण लक्षात ठेवा, संध्याकाळची वेळ ही खूप संवेदनशील असते. या वेळेला अंधार घरात असेल तर नकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणून वेळेवर दिवा लावणं खूप आवश्यक आहे. तिसरी चूक म्हणजे उंबरठ्यावर बसणं किंवा तिथेच कचरा ठेवणं. उंबरठा हा घराचा अत्यंत पवित्र भाग असतो. तिथे बसणं किंवा चप्पल, कचरा ठेवणं हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा अडते. म्हणून उंबरठा नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवा. चौथी चूक म्हणजे अन्नाचा अपमान करणं. भगिनींनो, अन्न म्हणजे अन्नपूर्णा देवीचं रूप आहे. उरलेलं अन्न फेकणं किंवा त्याची कदर न करणं यामुळे घरात दरिद्रता वाढते. म्हणून जितकं लागेल तितकंच बनवा आणि अन्नाचा आदर करा. आणि शेवटी एक चूक म्हणजे देवावर शंका घेणं. अनेक वेळा आपण उपाय करतो, पण लगेच परिणाम दिसला नाही तर आपण विश्वास कमी करतो. पण लक्षात ठेवा,
श्रद्धा आणि सबुरी हे सर्वात मोठं साधन आहे. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, म्हणून विश्वास कधीही ढळू देऊ नका. भगिनींनो, या छोट्या छोट्या चुका जर तुम्हाला टाळायच्या आणि सांगितलेले उपाय श्रद्धेने केले तर तुमच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होतील आणि तुमचं नशीब खरंच सोन्यासारखं चमकू लागेल. शेवटी एवढेच सांगते की विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि नियमितपणे हे उपाय करत राहा. तुमचं आयुष्य नक्की बदलेल. तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आपल्या इतर भगिनींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ.